आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन साजरा करत असताना भारताची मोठी परंपरा आहे. माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री यांची अखंड परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या माजी नगराध्यक्षा शहापूर नगरपंचायतीच्या, त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेविका रजनीताई शिंदे यांच्याकडे आलेलो आहोत. यांचं देखील काम बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामं असतील. त्याचप्रमाणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी शहापूर त्यांच्या मतदारसंघामध्ये जर कोणी नवजात कन्या जन्माला आली तर तिला 5,000चं या ठिकाणी ते फिक्स डिपॉझिट त्या मुलीच्या नावे ठेवतात आणि 18 वर्षानंतर त्या मुलीला मिळेल अशी तरतूद ती करून ठेवतात. त्याचप्रमाणे निराधार कोणी असतील तिथे तर निराधारांसाठी महिन्याला 2,000चं किराणा सामान या दाम्पत्याकडून या ठिकाणी दिलं जातं. अशा प्रकारचे सेवेचा व्रत या दोन्ही दाम्पत्याकडून केलेला जातो. आणि आज आपण या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून रजनीताई संतोष शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यासाठी आलेलो आहे. मी आपले संभाजी भेरे आणि चंद्रकांत भोईर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल व ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान करायचा. आपल्या शहापुरातील धडाडीच्या पत्रकार या ठिकाणी आशाताई पडवळ आपल्यासोबत आहेत. मी संतोष भाऊ शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. नमस्कार. आज जनता दरबार न्यूज व शहीद भगतसिंग पथ संघटना ह्याच्या वतीने आपल्या शहापूर शहरातल्या असतील किंवा तालुक्यातील आज जे जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून त्यांनी आमच्या घरी येऊन मिसेस सौ रजनी संतोष शिंदे माजी नगराध्यक्ष यांचा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि असेच कार्य आपल्या हातून होत राहू. आणि ठाणे जिल्हा राष्ट्रवादी पक्ष, ठाणे जिल्हा समन्वयक आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त तमाम सर्व महिला वर्गांना हार्दिक शुभेच्छा देतो.